हे बघा, उभय पक्षांच्या दोन्ही नेत्यांची आमची सर्वांची आता ही बैठक झाली, सकारात्मक बैठक पार पडली आणि जालना शहराच्या महानगरपालिकेच्या अनुषंगानं ही युती झाली पाहिजे अशा दृष्टीने ही बैठक झाली। आणि मग दोन्ही नेत्यांनी सांगितलं, पण आंबेडकर साहेबांनी सांगितलं, माझे आमदार आपले कैलाजी गोरंट्याल साहेब यांनी सांगितलं की प्रत्येक प्रभागाचा आम्ही अभ्यास करणार आहे। सध्या ही जी बैठक झाली ही काही फायनल बैठक नाही, ही प्राथमिक बैठक झाली आणि अजून तर भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती होणार आहे। जोपर्यंत संपूर्ण डेटा आमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत वाटाघाटीची बैठक या ठिकाणी होणार नाही आणि म्हणून आजची ही प्राथमिक बैठक ही अत्यंत सकारात्मक अशी बैठक या ठिकाणी पार पडली। आमचे नेते सन्माननीय माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री सन्माननीय बबनरावजी लोणीकर साहेब, कुचे साहेब, संतोष पाटील दानवे आणि आमच्या समन्वय समितीचे अशोकांना पांगारकर, सिद्धविनायक मुळे, नंदाजी काबली आणि माजी आमदार आणि आमच्या महानगरपालिका निवडणुकीचे प्रमुख कैलाजी गोरंट्याल साहेब, शिवसेनेचे नेते भास्कररावजी आंबेडकर साहेब, पाचपल्ले साहेब आणि सन्माननीय शिवसेना प्रमुख घुगे साहेब, आमची ही प्राथमिक बैठक या ठिकाणी पार पडली आणि ती अत्यंत सकारात्मक अशी बैठक झाली। महायुती जालन्यामध्ये होणार आहे कारण हिंदू मतांचं विघटन त्या ठिकाणी होऊ नये आणि म्हणून ही अत्यंत चांगल्या पद्धतीची बैठक आज पार पडली। 2-3 दिवसामध्ये पुन्हा दुसरी चर्चेची फेरी त्या ठिकाणी होईल। जागा वाटपाच्या अनुषंगाने ही चर्चा नव्हती, युती करायची का नाही करायची या संदर्भाने ही बैठक होती आणि म्हणून महायुती झाली पाहिजे असं शिवसेनेकडनंही तसा सूर येतो आणि आमच्याही पक्षातल्या काही लोकांना असं वाटतं की महायुती झाली पाहिजे आणि म्हणून भाजप, सेना, रिपाई, अजितदादा गटाची युती होईल असा आशावाद आम्हा सर्व नेत्यांना या ठिकाणी वाटतो। आजच्या बैठकीला राष्ट्रवादी नव्हती, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही प्रमुख मित्र पक्षाची ही आजची बैठक होती। जो काही निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला आमच्या मित्र पक्षांना आम्ही तो सांगतो।